बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आता दोनच सॉल्व करायचे आपल्याला. ठीक आहे, 6 मार्कासाठी एक आहे. तर पहिले बघा कशाचं आहे, तर हे मॅट्रिक्सचं आहे. तर ते दिलेले आपल्याला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. x + 3y + 3z = 12, x + 4y + 4z = 15 आणि x + 3y + 4 = 13. मग बघा आता गिवन इक्वेशन ठीक आहे. मग काय दिलेलं इक्वेशन, x + 3y + 3z = 12. नंतर दिलं आहे x + 4y + 4z = 15. त्याच्यानंतर x + 3y + 4z = 13. या 3 इक्वेशन दिलेले आहे. मग याला आपण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहू. ठीक आहे, मग मॅट्रिक्स फॉर्म सिस्टममध्ये कसं लिहिशन, मला इथं मॅट्रिक्स फॉर्म सिस्टम. मॅट्रिक्स फॉर्म सिस्टममध्ये कसं लिहिशन, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायला. ठीक आहे, बघा आता याचा कोइफिशियंट एक या पहिले कोइफिशियंट ऑफ एक्स किती येतं, 1 आहे. इथे येणार 1. नंतर न वायचा 3 आणि झेडचा परत 3 आहे. ठीक आहे, ब्रॅकेट आपलं डिटर्मिनंटचं. ठीक आहे, त्याच्यानंतर न पुढं आता बघा इथं काय आहे की 3 व्हेरिएबल आहे, एक्स वाय आणि झेड इक्वल्स टू हे जे कोइफिशियंट दिलेले म्हणजे जे दिलेले ते तसेच लिहायचे. ठीक आहे, ते 12, 15 आणि 13. तसंच इथं बघा 3 इक्वेशनचं याचं एक्सचं कोइफिशियंट 3 ठिकाणी 1 आहे. त्याच्यानंतर न 3, 4, 3, 4 आणि परत 3, 3, 4, 4. ठीक आहे, मग हा आला मॅट्रिक्स फॉर्म. आता बघा अशा फॉर्ममध्ये आला मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स याला एक्स म्हणू आपण, कॅपिटल एक्स इक्वल्स टू मॅट्रिक्स वाय. ठीक आहे, मग हा जर इकडे नेला तर हा आता बघा आपले नॉर्मल जे नंबर सिस्टम आहे, नंबर सिस्टममध्ये इकडे जर मल्टिप्लाय असले इकडे गेल्यावर डिवाइड होतो. पण मॅट्रिक्समध्ये डिव्हिजन नाही करू शकत आपण, म्हणजे डिव्हिजन व्हॅलिड नाही. ठीक आहे, तर मग आपण याला कसं लिहू शकतो बघा आता इथं, तो हा जर एक्स जर पाहिजे असेल आपल्याला आणि हा जर ए इकडे न्यायचा असेल तर एला आपण काय लिहू शकतो, ए इनवर्स लिहू शकतो. काय लिहू शकतो, ए इनवर्स. बघा इथं ए इनवर्स लिहू शकतो आणि इथं वाय लिहू शकतो. ठीक आहे, वाय तसंच नाही, तुम्ही डिवाइड रिलेशन ते चालत नाही. मग सगळ्यात पहिले आपल्याला आता बघा इथं ए जो आहे, ए काय बघा, तर डिटर्मिनंट ए इज इक्वल्स टू बघा इथं 1, 1, 1, 3, 4, 3, 3, 4, 4. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक्स काय, मॅट्रिक्स एक्स मॅट्रिक्स एक्स काय आहे, तर एक्स वाय आणि झेड. त्याच्यानंतर वाय काय, डिटर्मिनंट ऑफ वाय इज इक्वल्स टू 12, 15, 13. ठीक आहे, मग आता ना आपल्याला काय करावं लागेल, पहिले डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करावं लागेल. मग लिहायचं नाऊ फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. मग डिटर्मिनंट ऑफ ए काय इक्वल्स टू डिटर्मिनंट बघा 1, 1, 1, 3, 4, 3, नंतर ना 3, 4, 4. ठीक आहे, मग आता डिटर्मिनंट कसं काढत्या, तर बघा हा पहिला सोडून द्यायचा, तो म्हणजे इथं काढून दाखवून म्हटलं तुम्ही. बघा आता हा 1 एलिमेंट आहे हा. ठीक आहे,
मग या हा एलिमेंटची ही तर एक लाईन मारायची, त्याच्यानंतर इथे एक आडवी लाईन मारायची. बघा आता साईनचं डेजिग्नेशन काय राहतं, याला प्लस राहतं, मग इथे येईल +1 ब्रॅकेटमध्ये 4 × 4 -3 × 4. ठीक आहे. मग तसंच हा एलिमेंट आहे ना, तर याचा जो व्हर्टिकल कॉलम आहे हॉरिझॉन्टल रो सोडून द्यायची. मग बघा आता हा सेकंड एलिमेंट याला मायनस साईन आहे, मायनस साईन नंतर ना बघा आता हा 1 × 4 ठीक आहे, मायनस, मग हा 1 × परत 4. ठीक आहे. मग आता प्लस हा 3, त्याच्यानंतर ना हा एलिमेंट ही रो गेली आणि ही पण रो गेली, मग 3 1 जा ब्रॅकेटमध्ये 3 × 1 -1 × 4. ठीक आहे. मग बघा इथं काय येईल, 4 चौक 16 आणि 3 चौक 12, मग 12 - 16 किती होईल, 1 × 4 मायनस, आता 4 1 4 4 1 4, तिथं काय होईल, 0 होईल, म्हणजे 3 × ब्रॅकेटमध्ये किती येईल, 0च येणार. त्यानंतर ना प्लस 3 × ब्रॅकेटमध्ये किती येतं बघा, 3 1 जा 3 आणि 4 1 जा 4, इथे येणार -1. मग बघा इथं 4 -0 -3, मग डिटर्मिनंट किती आला, 1 आला. किती आला, 1, म्हणजे नॉट इक्वल्स टू 0. मग बघा आता आपल्या इथं काय आहे की ए इनवर्स काढायचं आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की डिटर्मिनंट नॉट इक्वल्स टू 0 आला, त्याच्यामुळे याचा डिटर्मिनंट काय एक्झिस्ट. जर डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 आला असतं तर आपल्याला इनवर्स एक्झिस्ट असतं का, नाही. तर मग बघा जनरली ज्यावेळेस पण इन्व्हर्जन मेथड दिली जाते त्याचा डिटर्मिनंट 0 नसतोच का, कारण की डिटर्मिनंट जर 0 नसेल तर इनवर्स एक्झिस्ट होईल का, नाही होणार. इनवर्सच एक्झिस्ट होणार नाही तर मग सॉल्व कसं काय करणार. त्यासाठी ते काय करणार, बरोबर असं इक्वेशन तयार करणार की त्याचं डिटर्मिनंट 0 नसणार आहे. मग लिहायचं इथं नाव, वी हॅव टू फाइंड कोफॅक्टर ऑफ ए. आता एचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. ठीक आहे. तर बघा मग आता पुढच्या पेजवरती घेऊ आपण. मग कोफॅक्टर फाइंड आउट करायला बघा असं एक डिस्ट्रीब्युशन करून घ्या. ठीक आहे. तर बघा आता पहिले काय करायचं, आपल्याला कोफॅक्टर ऑफ ए काढायचं. मग बघा आता कोफॅक्टर ऑफ ए किती येणार, A11 इक्वल्स टू 1 1 1. ठीक आहे. मग A11 किती येणार, प्लस ब्रॅकेटमध्ये येणार. बघा आता कोफॅक्टर कसं काढतात, तर कोफॅक्टर काढताना बघा हा सोडून द्यायचा आणि हा हे जो मॅट्रिक्स राहील तोच मॅट्रिक्स राहील फक्त. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स किती बघा, तो मॅट्रिक्स बघा 4 3, त्याच्यानंतर ना 4 4. ठीक आहे. हा कम्प्लीट. मग याला सॉल्व करायचं, हे किती येणार, 4 चौक 16, हा प्लस तसंच ब्रॅकेटमध्ये 16 - 3 चौक 12, मग तो A11 किती आला, A11 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A11 किती आला, 4 आला. ठीक आहे. मग तसंच सेकंड याच, मग ए इथं काय येईल, A12 A13 1 3, इथं किती येणार, A21 A23
इथं 2 2 येईन आणि इथे येईन A23. मग A31 A32 A33. ठीक आहे. मग आता बघा A12 इक्वल्स टू A12 किती येणार, म्हणजेच 3 आणि 1 2. मग आता हा जो 3 एलिमेंट आहे बघा, हा 3 याच्या हे आडवं हे सोडून द्यायची दोन्ही पण आणि हे पण. मग हा आणि हा आणि हा घ्यायचं फक्त डिटर्मिनंटमध्ये. ठीक आहे. मग इथं लिहायचं इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ 1 1 4 4. हा डिटर्मिनंट 2/2चा येईल, तो सॉल्व करायचा. किती येतो तो ब्रॅकेटमध्ये येईल 4 - 4 इक्वल्स टू 0. म्हणजे A12 किती आला आपला 0 आला. ठीक आहे. मग तसंच A13 A13. ठीक आहे. मग बघा आता 3 एलिमेंट किती आहे, थर्ड A13 किती 3 आहे, 1 आणि 3. मग याच्या येईल का काय येईल बघा बरं. मग आता हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग 1 4 1 3 1 4 1 3. ठीक आहे. त्याच्यानंतर न घ्या इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 3 - 4 × 1. मग ते किती येणार आहे -1 येणार. ठीक आहे. मग A12 आला -1. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता सेकंड रो मधले एलिमेंट स्टार्ट झाले. सेकंड याच्यामध्ये काय काय येईल बघा. इथं लिहा वाटलं तर A21 इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये बघा. आता तुम्हाला मी तर साईन कन्व्हेन्शन लिहून देतो. ठीक आहे. साईन कन्व्हेन्शन बघा कधी पण लक्षात ठेवा, को फॅक्टर काढताना हा इथं पहिले प्लस राहणार, नंतरचा हा एलिमेंट मायनस, हा प्लस, तर मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. हे काय आहे साईन कन्व्हेन्शन आहे. कशाचं को फॅक्टर घेताना. आता बघा आपण इथे याला प्लस घेतलं, इथे याला मायनस. आता इथं ऑलरेडी 0 आलं त्याच्यामुळे आपण एवढं काउंट नाही केलं, आणि इथं पण प्लस घेतलं होतं पण इथं ॲक्च्युली मायनस आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा इथं पहिला एलिमेंट कसं राहणार आहे मायनस राहणार आहे. मग इथं लिहायचं -1/2 + 1 ब्रॅकेट इथं लिहायचं मग -1. आता बघा 1/3 किती -1/3 किती येईल -1च येईल. मग इथं लिहा ब्रॅकेटमध्ये ते एलिमेंट बघा कोणते कोणते राहत्या. आता हा कॉलम सोडून द्यायचा, म्हणजे हा सोडून आणि हा सोडून. मग बघा 3 3 3 4. इथं लिहा 3 3 3 4. 3 3 3 4. ठीक आहे. मग बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 ऑफ ब्रॅकेटमध्ये 3 × 4 = 12 होईल आणि 3 × 3 = 9 होईल. ठीक आहे. मग किती येणार हे 3 × 4 = 12 - 9 -3. हा -1 बाहेर आहे. ठीक आहे. मग A21 किती आला -3. त्याच्यानंतर ना परत इथं बघा मायनस नाही, इथं -2 + 2 ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा. मग याचं काय येतं +1 ब्रॅकेटमध्ये 1 1 3 4. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येणार +1 ब्रॅकेटमध्ये 1 × 4 - 3 × 1. मग ते किती येतं +1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना A23. A23ची तिथं बघा -1/2 + 3. हा 2 आणि 3 नंबरचा एलिमेंट आहे. मग बघा त्याच्यानंतर इथं येणार मायनर. मग मायनर काय आहे -1 मायनर आहे बघा इथं 1 1 3 3. मग येणार -1 × ब्रॅकेटमध्ये 1 × 3 - 3 × 1 इज इक्वल्स टू
-3 -3 म्हणजे इथं किती येणार 0 येणार. ठीक आहे. मग सेम तसंच काय करायचं, याचं काढायचं. इथं लिहा -1 3 + 1. इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं मायनर ऑफ 3 1. ठीक आहे. मग मायनर ऑफ 3 1 किती आहे बघा, याचं -1 येणार, -1 नाही +1 ब्रॅकेटमध्ये 3 3 4 4. मग बघा +1 3 चौक 12 -3 3 चौक 12. ठीक आहे. म्हणजेच किती येणार ते 0 येणार. मग A3 1 किती आला 0 आला. त्याच्यानंतर A32 मग -1 3 + 2 म्हणजेच -1 होणार. मग ते किती येणार, मग इथं लिहायचं मायनर ऑफ 32. मग इथं मायनस येणार. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये येईल इथं मग मायनर किती आहे 1 1 3 4. मग बघा -1 ब्रॅकेटमध्ये 1 × 4 -3 × 1 ते किती येईल -1च येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 3 + 3 ब्रॅकेटमध्ये M33. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लिहा लगेच मग 3 + 3 किती होतं 6 होतं. मग 6 किती येणार आहे प्लस येणार आहे -1चं. मग ब्रॅकेटमध्ये लिहा 1 1 3 4. ठीक आहे. मग इथं लिहायचं +1 ब्रॅकेटमध्ये 1 × 4 -3 × 1. मग किती येणार ते 4 - 3 = 1. मग हा आला A33. ठीक आहे. मग आता को फॅक्टर जो आला आपला बघा, पुढच्या पेजवरती लिहून घेऊ आपण. मग लिहा इथं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर = बघा कोणतं किती किती आलं 4 0 -1 -3 +1 0 0 -1 1. ठीक आहे. हे काय करायचं पुढं ॲज इट इज लिहायचं पुढच्या पेजवरती. ठीक आहे. मग लिहा इथं 4 0 -1. ठीक आहे. त्याच्यानंतर -3 1 0 आणि 0 -1 1. ह्या काय आला आपला को फॅक्टर आला. मग आता ॲड जॉईंट जर काढायचं असेल तर काय करायचं, हे जे रो आहे ते कॉलममध्ये कन्वर्ट करायची. मग इथं लिहा ॲड जॉईंट ऑफ A = ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जो ट्रान्सपोज राहणार आहे तोच ॲड जॉईंट ऑफ A राहणार आहे. मग बघा आता काय करायचं, बघा हे जे हॉरिझॉन्टल आहे बघा, हे जे आडवे याला असं उभं लिहायचं इथं. ठीक आहे. मग आता आपण जर याला व्हर्टिकल लिहिलं तर बघा बरं, हा 4 तिथंच राहील, हा 0 याच्या खाली येईल आणि हा इथं -1 होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम तसंच हा -3 त्याच्यानंतर 0 नंतर 1 -1 0 1. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा मग आपण काय लिहिलं, हा ॲड जॉईंट लिहिलं. मग आता आपल्याला काढायचं A इन्व्हर्स.
आपल्याकडे प्रॉपर्टी बघा, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. मग ह्या असं जर केलं, मग बघा याचं काय येईल, 1 डिटर्मिनंट किती येतं, डिटर्मिनंट आपल्याला 1 आला होता, ठीक आहे. मग मॅट्रिक्स ॲडजॉईंट मॅट्रिक्स लिहा. मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स किती आला होता, 4 0 -1 -3 1 -1 0 0, सॉरी इथं 0 नाही, इथं 1 आहे बघा, इथं बघा, इथं 3 3, इथं 0 आहे, ठीक आहे. इथं गडबड करायची नाही. बघा इथं काय आहे, हा जो 0 आहे तो इथं आला, आणि 0 -1 हा जो आहे, बघा आता हा 0 इथं, हा -1 इथं, आणि हा इथं, ठीक आहे. आता शिक करेक्ट झाला बघा ते. मग हा मॅट्रिक्स ॲज इट इज लिहा, हा -3 हा 0 हा 0 नसणार इथं, बघा इथं 0 येईल, इथं -1 इथं 1, हा काय आपला, इनवर्स, ठीक आहे. मग आता बघा इनवर्स, आता इथं काय 1/1 किती येतं, 1च येतं. म्हणजे ए इनवर्स किती आला, ए इनवर्स इज इक्वल्स टू आपल्याला भेटलं 4 0 -1 -3 1 0, नंतर 0 -1 1, ठीक आहे. इथं जर 2 असतं हा सगळ्याला डिवाईड झाला असता, ठीक आहे. मग आपल्याकडे आता स्टार्टिंगला एक फॉर्म्युला आला बघा, आपण लिहिलं होतं मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू वाय मॅट्रिक्स, असं लिहिलं होतं की नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला पुट करायचा टाईम आला. चांगल्या एक्स मॅट्रिक्स काय होता आपला, एक्स मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. मग एक्स इज इक्वल्स टू, मग बघा आता इथं काय आहे, ए इनवर्स किती आहे, 4 0 -1 -3 1 0 0 -1 आणि 1, हा आहे आपला ए इनवर्स. त्याच्यानंतर नाही तर साईडला 12 15 आणि 13. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग फर्स्ट रो, मग बघा आता हा 3/3, ठीक आहे. इथं खाली लिहितो, हा किती आहे 3/3, ठीक आहे. आणि हा किती आहे 1/3, 1 क्रॉस 3, म्हणजेच एक रो, 3 रो आणि 1 कॉलम, याचे 3 रो 3 कॉलम. मग बघा आता याचा जो फायनल मॅट्रिक्स आहे तो किती बाय कितीच येईल, 3/1 येईल, कारण की हे 2 सोडून द्यायचे आणि हे 2, ठीक आहे. म्हणजे याचा मॅट्रिक्स कसा यायला पाहिजे, एक असं सिंगल कॉलमचा मॅट्रिक्स यायला पाहिजे, म्हणजेच 3x1, 3x1 म्हणजे याच्यासारखा, ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशन करा बघा, फर्स्ट रो बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. मग बघा इथं जागा पूर्ण नाही, थोडंसं आपण याला साईडला घेऊ, ठीक आहे. मग बघा इथं लिहायचं ब्रॅकेटमध्ये 4 × 12, बघा याच्यासोबत याचं
प्लस -3 × 15. त्याच्यानंतर इथं बघा प्लस 0 × 13 ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड एलिमेंटसाठी 0 × 12 प्लस ब्रॅकेटमध्ये 1 × 15. त्याच्यानंतर -1 × 13. त्याच्यानंतर -1 × 12 -1 × 12. त्याच्यानंतर प्लस 0 × 15 प्लस 1 × 13. मग बघा आता फर्स्ट एलिमेंट किती येणार आपलं. मग बघा 4 12 चोक 48. त्याच्यानंतर -3 × 15 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चोक 48. ठीक आहे. मग इथे येणार 48. त्याच्यानंतर 15 3 45 प्लस 0. ठीक आहे. 13 × 0. त्याच्यानंतर 0 प्लस 15 प्लस इथे येईल -13. त्याच्यानंतर -12 प्लस 0 प्लस 13. ठीक आहे. मग बघा आता आपण जर सॉल्व केलं 48 मधून 45 गेले 3, 15 मधून 13 गेले 2 आणि 13 प्लस 13 -12 मधून इथं 1 राहील. ठीक आहे. याला आपलं फायनल मॅट्रिक्स. मग आपलं एक्स मॅट्रिक्स काय होता, x/y/z होता. ठीक आहे. बघा वाटलं इथं वर पण लिहितो मी. x/y/z ची व्हॅल्यू किती आल्या, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. मग लिहायचं इथं बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स x = 3, y = 2, z = 1. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. बघा ज्याने असं सॉल्व केलेलं असेल त्याला 6 पैकी 6 मार्क भेटले असेल. आधी काय केलं आपण, हे यूज केलं बघा मॅट्रिक्स फॉर्ममधले इक्वेशन. नंतर हा जो ए होता तो इकडे जाऊन इनवर्स झाला. मग x = A 1/y आलं. मग आपल्याला A 1 काढायचा. मग A 1 काढायसाठी आपल्याला पहिले डिटर्मिनंट 0 येतो काय बघायचं. 0 जर नाही आला तरच डिटर्मिनंट एक्झिस्ट होईल. 0 जर आला डिटर्मिनंट इनवर्स एक्झिस्ट नसणार आहे. त्यासाठी आपण पहिले इनवर्स चेक केलं आणि नंतर आपल्याला इनवर्स ॲडजॉईंटच्या अपॉनला घ्यावं लागतं. त्याच्यामुळे तिथं फाइंड आउट केलं. ठीक आहे. नंतर आपण प्रत्येकाचा को फॅक्टर काढला. मग को फॅक्टर मॅट्रिक्स तयार झाला. त्याला आपण ट्रान्सफर केलं म्हणजे त्याचे रो कॉलममध्ये कन्वर्ट केला. मग तो झाला ॲडजॉईंट ऑफ. बघा ॲडजॉईंट करा तर ट्रान्सपोज मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आपण ॲडजॉईंट काढला. मग इनवर्स काय राहतो, 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट राहतं. ठीक आहे. मग आपण इथं इनवर्स फाइंड आउट केलं. इनवर्स फाइंड आउट केल्यानंतर या इक्वेशनमध्ये पुट केलं. पुट केल्यानंतर आपण इथं हा जो इनवर्स आला तो y बरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला सिंगल कॉलम मॅट्रिक्स भेटला 3x1चा. मग त्या 3x1च्या मॅट्रिक्स सोबत एक्स मॅट्रिक्स जो होता तो आपण कम्पेअर केला. बाय द इक्वेलिटी x = 3, y = 2, z = 1 भेटला आपल्याला. ठीक आहे. हे आपलं 6 मार्काचं एक आपण सॉल्व केलं. आता नेक्स्ट सॉल्व करू.